या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दयनीय व फुटकळ अवस्थेची गंभीर दखल घेत कोल्हापूर उच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हाधिकारी कोल्हापूर व सचिव नगर विकास मंत्रालय यांच्या नावानं नोटीस जारी केली आहे। कोल्हापुरातील विविध सामाजिक कार्यकर्ते उदय नारकर, डॉक्टर रस्या पडळकर, डॉक्टर अनिल माने, भारती पवार, ॲडव्होकेट सुनीता जाधव, डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवळे, ॲडव्होकेट योगेश देसाई, ॲडव्होकेट सिद्धी दिवान, ॲडव्होकेट हेमा काटकर यांच्या मदतीनं दाखल केलेल्या या जनहित याचिकेची प्राथमिक सुनावणी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी जस्टिस मकरंद कर्णिक व जस्टिस अजित कडेठाणकर यांच्या सक्षम झाली। कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींची आर्थिक तरतूद केल्याचा पुरावा सादर करताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी कोल्हापुरातील तब्बल 70 रस्त्यांबाबतची खड्डेमय परिस्थिती दाखवणाऱ्या फोटोंकडे न्यायालयाचं लक्ष वेधलं। वाईट रस्ते, खड्डे, रस्त्यांवरील धूळ आणि लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या मांडून ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी न्यायालयाला सांगितलं। तर याचिकाकर्त्यांतर्फे माध्यमांशी बोलताना उदय नारकर, डॉक्टर रस्या पडळकर यांनी कोल्हापुरातील रस्त्यांमुळे उद्भवणाऱ्या अनेक गोष्टींची दाहकता मांडली। या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे, परंतु आम्हाला अजूनही कोणत्याही प्रतिवादींचं उत्तर मिळालेलं नाही, अशी माहिती ॲडव्होकेट योगेश सावंत यांनी दिली।